Hello students, how are you? I hope you all are fine. Welcome to our Chate group of online education in first standard class. Our today's subject is English grammar. In our previous class, we already completed our lesson number 26 and today we are going to learn lesson number 27. Okay students, let's start. Okay. Lesson number 27. In, in. on, on, under, under, near, near, and over, over, in, on, under, near and over. in म्हणजे काय? in म्हणजे आत, on म्हणजे वर, अंडर म्हणजे खाली, नियर म्हणजे काय? नियर म्हणजे जवळ अँड ओव्हर म्हणजे च्या वरती. ओके किंवा वर. लुक ॲट द पिक्चर्स अँड रीड द सेंटेन्सेस. लुक ॲट द पिक्चर्स. सी, look at the pictures and read the sentences. Okay, these are pictures and these are sentences. So look at these pictures and read all these sentences. Number 1 is the bird is in the nest. The bird is in the nest. See, where is this bird? The bird is in the nest. म्हणजेच काय? बर्ड कुठे आहे? नेस्ट म्हणजेच घरट्याच्या आत आहे. मग इन म्हणजे काय? इन म्हणजे आत. द बर्ड इज इन द नेस्ट. द गर्ल सिट्स अंडर द ट्री. द गर्ल सिट्स अंडर द ट्री. लुक ॲट दिस सेकंड पिक्चर. दिस इज ट्री अँड शी इज गर्ल अँड दिस गर्ल इज सीट अंडर द ट्री. अंडर द ट्री म्हणजे काय? अंडर म्हणजे खाली, झाडाच्या खाली. ती मुलगी कुठे बसले बघा? झाडाच्या खाली बसले. ओके, सो द गर्ल सिट्स अंडर द ट्री. अंडर म्हणजे खाली. द बॉल इज नियर द गर्ल. द बॉल इज नियर द गर्ल. लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज बॉल. लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज बॉल अँड दिस बॉल इज नियर द गर्ल. हा बॉल कुठे आहे? मुलीच्या जवळ आहे. म्हणजेच नियर म्हणजे काय? जवळ. अ हॉर्स जम्प्स ओव्हर द फेन्स. अ हॉर्स जम्प्स ओव्हर द फेन्स. लुक ॲट द लास्ट पिक्चर. दिस इज हॉर्स अँड what horse is doing? The horse is jumps over the fence. This is fence. हे काय आहे? This is fence. आणि घोडा काय करतो? ह्याच्यावरून उडी मारतोय. ओके, मग ओव्हर म्हणजे काय? ओव्हर म्हणजे वर किंवा वरून. ओके, द वर्ड्स इन, अंडर, नियर अँड ओव्हर टेल अस व्हेअर समथिंग इज. All these words in, on, under, near and over. All these words tells us where something is. म्हणजे एखाद्या वस्तूची जागा कुठे आहे हे आपल्याला ह्या शब्दांवरून कळते. ओके, अ प्रीपोजिशन इज अ वर्ड दॅट टेल्स अस वेअर अ पर्सन, animal or thing is. A preposition is a word. These all are prepositions. Okay, so all these words tells us where a person, animal or thing is. एखादा व्यक्ती, एखादा प्राणी आणि एखादी वस्तू कुठे आहे हे आपल्याला कशावरून कळते? ह्या प्रीपोजिशन वर्ड्सवरून कळते. ओके, यस, लुक ॲट दिस एक्झाम्पल्स. सेक्शन ए. Fill in the blanks with on, in or under. Fill in the blanks with on. On म्हणजे च्या वरती, in म्हणजे खाली आणि under म्हणजे काय? खाली. सॉरी, in म्हणजे आत. on म्हणजे वरती, in म्हणजे आत आणि under म्हणजे खाली. ओके, the tree is dash the garden. The tree is dash the garden. Now tell me student, which word is coming here? Yes, which word? Now tell me, the tree is in the garden. काय येणार इथे? In the garden.
ट्री कुठे आहे? गार्डनमध्ये आहे, हो ना, बागेत आहे म्हणजे आत आहे. सो द ट्री इज इन द गार्डन. नेक्स्ट इज अ बर्ड इज डॅश द ट्री. लुक ॲट दिस पिक्चर. द बर्ड इज डॅश द ट्री. वेअर इज दिस बर्ड? द बर्ड इज ऑन द ट्री. झाडाच्या वर आहे, हो ना. सो राईट हिअर द बर्ड इज ऑन, on the tree. Next is Tom sits dash the tree. Tom sits dash the tree. Now look at this picture where Tom is sit. Tom sits under the tree. Isn't it? Tom sits under the tree. So right here under, okay? The tree is in the garden. A bird is on the tree and the Tom sits under the tree. Okay students? Section B. Look at the pictures here. Pick the correct words from the box to complete the sentences. Look at these pictures. इथे आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत. ते पिक्चर्स बघायचे आहेत आणि इथे आपल्याला काही करेक्ट वर्ड्स दिलेले आहेत. त्या वर्ड्समधले करेक्ट वर्ड चूज करून आपल्याला इथे जे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. ओके, बघा इथे हे काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज चेअर अँड शी इज अ गर्ल. दिस गर्ल इज सिटिंग ऑन द चेअर. ओके, बघा इथे आपल्याला काय काय शब्द दिले त्या आपण वाचून घेऊया. ON ऑन. ऑन म्हणजे वर. IN इन म्हणजे आत. UNDER अंडर. अंडर म्हणजे खाली. अँड इन म्हणजे आत. ओके, Riya is sitting dash the chair. Riya is sitting. Now look at this picture. Riya is sitting on the chair. आपण इथे म्हणतो का अंडर द चेअर? नाही. रिया कुठे बसलेली आहे? चेअरच्या वर बसलेले आहे. चेअरवर बसलेले आहे म्हणजेच खुर्चीवर बसलेले आहे. वर म्हणजे ऑन. सो राईट हिअर रिया इज सिटिंग ऑन द चेअर. The ball is dash the table. Look at this picture and look at the position of this ball. Where this ball is situated? The ball is under the table. Okay? The ball is under the table. तो कुठे आहे? टेबलच्या खाली आहे. Under the table. Okay? Look at the next picture. The paper is dash the dustbin. Look at this picture. The paper is dash the dustbin. Now look at this picture. Where is the paper? The paper is in the dustbin. कुठे आहे पेपर? डस्टबिनच्या आत आहे. सो राईट हिअर द पेपर इज इन द डस्टबिन. Look at this another picture. This is box and this is pencil. Isn't it? The pencil is dash the box. The pencil is dash the box. So right here the pencil is in the box. Pencil कुठे आहे बघा? बॉक्सच्या आत आहे. ओके, सो राईट हिअर इन. The pencil is in the box. Section C. Look at the pictures. Write in, on or under to complete the sentences. इथे सुद्धा आपल्याला in, on and under वापरून हे जे सेंटेन्स आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत. सो फर्स्ट लुक ॲट दिस पिक्चर्स. ओके, नंबर 1. Sona is dash the swing. Sona is dash the swing. Look at this picture. She is Sona and she is sitting on a swing. बघा ती कुठे बसलेली आहे? झोक्यावर बसलेली आहे, हो ना. Sona is on the swing. So right here on. Geeta is dash the pool. Look at this picture. Now see where is Geeta? Sorry. Look at this picture. Okay, this is Geeta is dash the pool. This is swimming pool. Okay, and the Geeta is in the pool. Geeta is in the pool. Where is Geeta? Geeta is in the pool. Okay, in the swimming pool. Next is Rita is dash the bridge. Look at this another picture. Rita is dash the bridge. This is bridge, over bridge. Okay, and see, she is Rita. So Rita is under the bridge. Rita is under the bridge. This is bridge and she is under the bridge. म्हणजे ब्रिजच्या खाली आहे. ओके,
under the bridge. Section D. Tick the correct words to complete the sentences. The egg are dash the basket. Look at this picture. The eggs are in or out the basket. Look at this picture. The eggs are in the basket. Eggs कुठे आहेत? बास्केटच्या आत आहेत. आउट म्हणजे बाहेर, इन म्हणजे आत. तर आपल्याला करेक्ट वर्ड यातला चूज करायचा आहे. सो राईट हिअर in the basket. Okay, the eggs are in the basket. The sandwich is dash on or under the plate. The sandwich is on the plate. Sandwich कुठे आहे बघा? प्लेटच्या वर आहे. On the plate. Under the plate आहे का? No. So right here on the plate. The dog jumps dash over or into the wall. Dog उडी कुठे मारेल? ओव्हर. ओव्हर म्हणजे काय? वरती. का इन टू द वॉल म्हणजे भिंतीच्या आतमध्ये डॉग उडी मारू शकतो का? नो. सो राईट हिअर ओव्हर द वॉल. द डॉग जम्प्स ओव्हर द वॉल. द कॅलेंडर इज ऑन ऑर इन द वॉल. द कॅलेंडर. डू यू नो कॅलेंडर स्टुडंट्स? द कॅलेंडर इज ऑन द वॉल. कॅलेंडर कुठे असतं? भिंतीच्या वर असतं. इन द वॉल लिहू शकतो का आपण? नो. आपण भिंतीच्या आतमध्ये लावतो का कॅलेंडर? नाही. सो राईट हिअर ऑन द वॉल. द कॅलेंडर इज ऑन द वॉल. नेक्स्ट इज द ॲनिमल्स आर ऑन ऑर इन द झू. द ॲनिमल्स आर ऑन ऑर इन द झू. ॲनिमल्स आर इन द झू. ॲनिमल्स कुठे येतात? झूच्या आतमध्ये असतात. ऑन येणार नाही. ओके, सो राईट हिअर द ॲनिमल्स आर इन द झू. झूमध्ये असतात. द टीचर इज नियर ऑर इन द ब्लॅकबोर्ड. द टीचर इज नियर ऑर इन द ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड म्हणजे काय? जे बोर्ड असतो तुमचा, रायटिंग बोर्ड असतो त्याला ब्लॅकबोर्ड म्हणतात. ओके, सो टीचर कुठे असतात? इन द ब्लॅकबोर्ड ऑर नियर द ब्लॅकबोर्ड. यस, द टीचर इज नियर द ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डच्या जवळ असतात. ओके, नियर म्हणजे जवळ. व्हॅल्यू कॉर्नर. वेअर शूड यू थ्रो वेस्ट पेपर? टिक द करेक्ट पिक्चर. वेअर शूड वी थ्रो वेस्ट पेपर? आपण वेस्ट पेपर किंवा जे कचरा असतो तो आपण कुठे थ्रो करतो? कुठे फेकतो? इन द डस्टबिन ऑर इन द पार्क. ओके, सो टिक टू युअर आन्सर. टिक टू फर्स्ट पिक्चर. दिस इज डस्टबिन अँड दिस इज पार्क. आपण पार्कमध्ये कचरा टाकायचा का? नो. वी थ्रो अवर वेस्ट पेपर्स इन द डस्टबिन. सो put tick to this box. Okay students? Okay students, I hope you understood this. We will stop here. We will meet again in our next class. Till that, stay home, stay safe. Bye students.